सुपा, पारनेर, बेलवंडी आणि MIDC दरोड्यातील 3 आरोपी महिन्याभरानंतर जेरबंद करण्यात आलेत। आरोपीकडून घरफोडीचे गुन्हेही उघड करण्यात आलेत। ही कारवाई अहिल्यानगर मधील स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। 25 जानेवारी 2025 रोजी रात्री योगेश शेरकर राहणार सोबलेवाडी पठारवस्ती तालुका पारनेर यांच्या राहत्या घरात अज्ञात आरोपींनी प्रवेश करत योगेश शेरकर आणि त्यांच्या आईस मारहाण केली। घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोटरसायकल जबरदस्तीने चोरून नेली। याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात योगेश शेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाकडून संबंधित गुन्ह्यात यापूर्वी सिद्धेश काळे, श्रीहरी चव्हाण असे आरोपी मुद्देमालासह पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले होते, तर संबंधित गुन्ह्यातील इतर आरोपी गुन्हा केल्यापासून फरार झाले होते। दरम्यान अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत कारवाई करण्याबाबत आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी पोलीस पथक नेमत सूचना मार्गदर्शन करून आरोपींचा शोध घेण्याकामी रवाना केलं। दरम्यान पथक तांत्रिक विश्लेषणा आधारे पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत निष्पन्न आरोपींचा शोध घेत असताना नागेश भोसले, पवन भोसले, देविदास काळे, ऋतिक चव्हाण, उमेश भोसले असे तेथे आढळून आल्यानं त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यातील आरोपी नागेश भोसले यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने संबंधित गुन्हा तो तसेच पवन भोसले, देविदास काळे, सिद्धेश काळे, अजय काळे, धीरज काळे, गणेश भोसले, श्रीहरी चव्हाण, बाळू भोसले, आवड्या सुभाष उर्फ ठुब्या भोसले यांच्यासह केला असल्याची माहिती सांगितली। तसेच त्यानं सांगितलेल्या माहितीवरून सुपा पोलीस स्टेशन हद्दीत 2, बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत 1, MIDC पोलीस स्टेशन हद्दीत 1 तसेच पुणे जिल्ह्यातील नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत 1 असे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय। ताब्यातील आरोपी नागेश भोसले, पवन भोसले, देविदास काळे यांना गुन्ह्यातील चोरी केलेल्या मालाबाबत विचारलं असता त्यांनी संबंधित मुद्देमाल आपापसात वाटून घेतला आणि त्यांच्या वाट्याला आलेलं सोनं सारोडा येथील सोनार पवन बाफणा यास विकल्याची माहिती सांगितली। पथकाने केलेल्या समांतर तपासात आरोपी नागेश भोसले हा आणि ऋतिक चव्हाण, उमेश भोसले, पवन भोसले अशांनी मागील 15 ते 20 दिवसांपूर्वी शिरापूर तालुका पारनेर येथे रात्री घरफोडी चोरी केली असल्याचं दिलेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन पारनेर येथे अभिलेखाची पडताळणी करत पारनेर पोलीस स्टेशन येथे दाखल घरफोडीचा गुन्हा उघड झालाय। ताब्यातील नागेश भोसले, पवन भोसले, देविदास काळे यांना पारनेर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 63/2025 या गुन्ह्यात, तर आरोपी ऋतिक चव्हाण, उमेश भोसले यांना पारनेर पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 66/2025 या गुन्ह्याच्या तपासकामी पारनेर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले। तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।